ज्यावेळेला विदर्भवादी गडकरी साहेबांना भेटायला गेले त्यावेळेला गडकरी साहेबांनी एक हलफनामा लिहून दिला आणि त्याचे शब्द असे आहेत की ह्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मी उभा आहे, मी विदर्भाच्या प्रश्नाकरता निवडून आलो तर हाऊसमध्ये म्हणजे लोकसभेमध्ये आणि नाही तर तुमच्यासोबत रस्त्यावरती ह्या मागणीचं मी समर्थन करेन आणि विदर्भाचं राज्य झालं पाहिजे। भाजपची भूमिका अशी त्यावेळेला होती की 11 दिसंबर 2023 को नागपुर अधिवेशन में एक विशाल मोर्चा, एक बहुत बड़े पैमाने पर मोर्चा निकालने की तैयारी की गई है और इस मोर्चे को लेकर और इसकी तैयारी को लेकर जो आगे की जो सारी बातें हैं वो नीरज खंडवाले साहब संघटन आपापल्या परीने ज्याला जसं जमेल तसं छोटे मोठे आंदोलन होत असतात। आपल्याला ठाऊक आहे की 2014मध्ये ज्यावेळेला भारतीय जनता पक्षाचं सरकार यायचं होतं त्याच्या आधी त्यांचे जे शीर्ष नेतृत्व आहे नितीनजी गडकरी साहेब त्यांनी एक ॲफिडेव्हिट लिहून दिलं की मी जर का नागपूर मतदारसंघातून लोकसभेला निवडून आलो तर मी विदर्भाच्या राज्याकरता जारी रखना तय किया गया और विदर्भ जॉइंट एक्शन कमेटी का गठन किया के लोगों का मिला जुला नेतृत्व है। अभी विदर्भ राज्य की मांग ओबीसी की समस्या है, एसटी, आदिवासी और अल्पसंख्यक विदर्भ राज्य के साथ ये भी अनेक मांगों को या विदर्भ जॉइंट ॲक्शन कमिटीमध्ये 24 संघटना आहेत, वेगवेगळ्या स्तरावरती काम करणाऱ्या आणि आमचा हेतू एवढाच आहे की हे सगळे छोटे छोटे आंदोलन इकडे तिकडे करत राहण्यापेक्षा सर्वांनी एकजूट करावी। नेतृत्वाचा कुठेही वाद नाही, कुठेही भांडण नाही, हे सामूहिक नेतृत्व आहे। आज आम्ही यांच्यासोबत आहोत, उद्या आमच्यासोबत आणखीन लोक राहतील, त्यामुळे तो विषय नाही आहे। आणि 11 डिसेंबरला विधान भवनावरती विदर्भाच्या राज्याच्या मागणीकरता जॉईंट ॲक्शन कमिटी आणि इतर संलग्न जेवढे पक्ष आणि संघटना आहेत हे सर्व आपण तिथे धडक मोर्चा देणार आहोत आणि आम्ही हे सांगणार आहोत की विदर्भाच्या जनतेच्या मनातून विदर्भ गेला नाही आणि देवेंद्रजी फडणवीसांचं हे जे वक्तव्य आहे की विदर्भ आता मुद्दाच राहिलेला नाही हे अतिशय निंदनीय आहे। कारण असं की जितकं तोंड भरून विदर्भाचा पुरस्कार देवेंद्र फडणवीसांनी 14च्या आधी केला होता तितका कोणीच केलेला नव्हता। तर देवेंद्रजींना आम्ही पुन्हा आठवण करून देतो की तुम्ही विदर्भाच्या बलबुत्यावरती मुंबईमध्ये राज्य करत आहात, उद्या जर का विदर्भवाद्यांनी आपल्याकडे पाठ फिरवली तर पक्षाचंही तुम्ही नुकसान करत आहात आणि स्वतःचंही तुमचं नुकसान त्याच्यामध्ये होऊ शकतं। जनता विदर्भाच्या मागणीकरता अतिशय आग्रही आहे, संवेदनशील आहे, त्यामुळे हे असं त्यांचं वक्तव्य जे आहे हे मला असं वाटतं की पॉलिटिकली इनकरेक्ट आहे। कारण विदर्भाचा मुद्दा हा एक जरी का विदर्भवादी माणूस जिवंत असेल तरी विदर्भाचा मुद्दा राहणारच आहे आणि ती मागणी येतच राहणार आहे जोपर्यंत विदर्भाचं राज्य वेगळं होत नाही। विदर्भातील 100% पाठिंबा आहे। आम्ही परवाच्याच दिवशी नानाभाऊ पाटोलेंना भेटून आलो, त्यांनी समर्थन दिलेलं आहे, अभिजित वंजारींचंही समर्थन आहे। मी नावं घेतोय पण तुम्ही त्यांना क्रॉस चेक करून पाहिलं तरी हरकत नाही। इतर जे पक्षाचे आमचे काँग्रेसचे काही आमदार आहेत त्यांचंही समर्थन आहे। आपल्याला आठवतं BJP शिवसेनेचे काही लोकांचं आहे। आपल्याला आठवत असेल की 2011मध्ये सकाळनी एक सर्व्हे केला होता आणि सकाळनी विदर्भातल्या लोकप्रतिनिधींचा सर्व्हे केला होता। त्याच्यामध्ये 100% विदर्भातल्या लोकप्रतिनिधींनी विदर्भाच्या बाजूनी कौल दिला होता। त्याच्यानंतर जनमंच नावाच्या संघटनेने एक जनमत संग्रह केला होता 2016मध्ये, त्याच्यामध्ये देखील 14मध्ये त्याच्यामध्ये देखील विदर्भाच्या 99% लोकांनी विदर्भाच्या बाजूनी समर्थन दिलं होतं। त्यामुळे विदर्भाची मागणी नाही किंवा विदर्भाचा विषय नाही असं देवेंद्रजी फडणवीसांचं वक्तव्य मला तरी अतिशय अयोग्य वाटतं आणि हे आता विधानसभेच्या तोंडावरती जर का झालेलं आहे तर याच्यामागे काहीतरी त्यांचा राजकीय हेतू असेल, परंतु आम्ही त्याच्यात न पडता आम्ही आमची मागणी रेटून धरणार आहोत आणि विदर्भ वेगळा होईपर्यंत ही लढाई जारी राहणार आहे। ही बापूजी अणेंच्या काळापासून सुरू आहे। जांबुत्र धोटेंनी त्याला पुढे नेलं, श्रीहरी अणेंनी त्याला इथपर्यंत आणलेलं, आता हा वारसा आम्ही पुढे नेणार आहोत। उद्याच्या निवडणुकींच्या आधी ज्यावेळेला विदर्भवादी गडकरी साहेबांना भेटायला गेले त्यावेळेला गडकरी साहेबांनी एक हलफनामा लिहून दिला आणि त्याचे शब्द असे आहेत की ह्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मी उभा आहे, मी विदर्भाच्या प्रश्नाकरता निवडून आलो तर हाऊसमध्ये म्हणजे लोकसभेमध्ये आणि नाही तर तुमच्यासोबत रस्त्यावरती ह्या मागणीचं मी समर्थन करेन आणि विदर्भाचं राज्य झालं पाहिजे। भाजपची भूमिका अशी त्यावेळेला होती की भुवनेश्वर अधिवेशनामध्ये त्यांनी लहान राज्यांचा पुरस्कार केला होता, ठराव पारित केला होता, त्याच्यामध्ये विदर्भाच्या राज्याबद्दलही त्यांनी सकारात्मक भूमिका घेतली होती।
त्याची आठवण म्हणून विदर्भवाद्यांनी त्यांना हा भेटीमध्ये प्रश्न विचारला. त्यांनी ते लेखी स्वरूपामध्ये दिलं. गडकरी साहेब आपल्याला माहिती आहे की हे आज केंद्रामध्ये मोठे मंत्री आहेत आणि त्यापूर्वी ते भाजपचे अध्यक्ष होते आणि पक्ष अध्यक्ष राहिलेल्या माणसाकडनं जर का काही आपल्याला लेखी स्वरूपात मिळतं तर आपल्या इथली प्रथा आहे, जनता ही विश्वासावरतीच काम करते आणि आम्ही पण त्यांच्यावरती विश्वास ठेवला. त्यांनी लिहून दिलं आणि आम्हाला असं वाटलं की होऊन जाईल, पण 2014 पासून आता 2024 येऊ घातलेला आहे. अद्यापही गडकरी साहेबांनी विदर्भाबद्दल कुठल्याही प्रकारे ठोस काही कार्य केलेलं नाही, म्हणजे राज्य निर्मितीबद्दल. आणि आता जर का त्यांच्याशी आपण बोलायला जावं तर गडकरी साहेब इतके मोठे नेते आहेत की त्यांनी आमची भेटी ते स्वीकारत नाहीत. हा एक वेगळा विषय झाला. मुद्दा असा आहे की विदर्भाचं तुम्ही आश्वासन द्या, नका देऊ, पाळा नका पाळू, हा काही हे नाही आहे. विदर्भाच्या जनतेच्या मनामध्ये विदर्भ आहे आणि विदर्भाच्या जनतेला हे पटलेलं आहे की आपले प्रश्न जर का सोडवायचे असतील तर जसं तेलंगणा राज्य झाल्यावरती तेलंगणातले प्रश्न सुटले, झारखंड झाल्यावरती झारखंडमधले प्रश्न सुटले, छत्तीसगड झाल्यावरती छत्तीसगडचे प्रश्न मार्गी लागले, तर विदर्भातले जे महत्त्वाचे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये बेरोजगारी आहे, विकासाचे विषय आहेत, शेतकऱ्यांच्या आत्महत्या आहेत, इथे उद्योगधंदे नाही. तर राज्य निर्माण झाल्यावरती एका तहसीलदारापासून तर तुमच्या डेप्युटी कलेक्टरपर्यंत हे रेव्हेन्यूमधल्या सगळ्या पदं जे आहेत ते त्या राज्यातल्या लोकांमुळे भरल्या जातात, म्हणजे नागरिकांमुळे, युवकांमुळे. जसं MPSC हे महाराष्ट्रात रिक्रुटमेंट करतं तसं विदर्भ झाल्यावरती VPSC राहील, विदर्भ पब्लिक सर्व्हिस कमिशन. आणि कॉन्स्टेबलपासून तर DYSP हे पदं पोलीस खात्यातले असे अनेक शासकीय नोकऱ्या या विदर्भामध्ये निर्माण होतील. विदर्भातले जिल्हे वाढतील, विदर्भामध्ये कलेक्टर जास्त येतील. तर ह्यामुळे विदर्भाचा जो सर्वांगीण विकास आज एक महाराष्ट्रातला प्रदेश म्हणून जो खोळंबलेला आहे तो विदर्भ राज्य झाल्यावरती आपल्याला लक्षात येईल की तो जलद गतीने होणार आहे. आणि याचे उदाहरण आपण पाहतो तर छत्तीसगड वेगळा झाल्याबरोबर मध्य प्रदेशचाही विकास झाला. म्हणजे महाराष्ट्राला एक समजायला पाहिजे महाराष्ट्रामधील लोकांनी की एखादा प्रदेश जर का हा आपल्या शरीरातला जर का एक अवयव जर का हा कमजोर असेल तर त्याला जर का व्यवस्थित औषध उपचार झाले तर सर्व शरीर देखील सुदृढ होतं. म्हणजे तुमचं डोकं दुखतं म्हणून तुम्ही डोक्याचं औषध जरी का घेतलं तरी तुमचं पूर्ण शरीर सुदृढ होऊन जातं. तर विदर्भाचं राज्य वेगळं झाल्यावरती महाराष्ट्राचा देखील विकास होण्याची आणखीन प्रगती होऊ शकते. कारण असं आहे की एकतर इकडच्या प्रदेशाकडे तुम्हाला लक्ष द्यायला वेळ नाही. शोकांतिका अशी आहे की गडचिरोलीमधल्या एका गर्भवती महिलेला बाळ जर का होत असेल तर तिला तिथे डॉक्टर नसतो. भामरागड आणि त्या भागामध्ये त्यांना हेमलकसाला येऊन प्रकाशदादा आमटेंकडे आपलं ऑपरेशन ट्रीटमेंट घ्यावी लागते. आणि जर का डॉक्टर मिळाले नाही तर बरेच गरोदर महिलांचे बाळं दगावले. हा स्टॅटिस्टिक्सचा भाग आहे. सुरजागडसारखे प्रकल्प येतात आहे ज्याच्यामुळे विदर्भामध्ये पुन्हा प्रदूषण वाढतं आहे. आता विदर्भाची परिस्थिती अशी आहे की थर्मल पॉवर प्रोजेक्ट्स इतके भरमार दिलेले आहेत विदर्भामध्ये की ती वीज जाणार सगळी मुंबईला, नाशिकला, पुण्याला, आणि प्रदूषण मात्र जे आहे ते विदर्भाच्या जनतेने सोसावं. चंद्रपूरचा रिपोर्ट असं सांगतो की विदर्भातल्या महाराष्ट्रातल्या सर्वात प्रदूषित शहरांमध्ये चंद्रपूरचा नंबर आहे. देशातल्याही काही प्रमुख शहरांमध्ये त्याचा नंबर लागतो. आणि तरी देखील आपण हे असे प्रकल्प आणत जाऊ, खाणी तयार करत जाऊ आणि याचा विदर्भाच्या विकासामध्ये काहीही योगदान नाही. तर सर्व आपलं पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबईच्या ठिकाणी चाललं आहे. मुंबईबद्दल विदर्भवाद्यांना आकस नाही आहे. मुंबईबद्दल आमचं म्हणणं असं आहे की मुंबईची जी झगमगाट आहे आणि मुंबईचं जे ओव्हरऑल शहराचं जे एक चरित्र आहे ते एक म्हणजे आपण त्याला इकॉनॉमिक कॅपिटल ऑफ इंडिया म्हणतो, तर ते आपली एक आर्थिक राजधानी आहे. तिच्यामध्ये तुम्ही कितीही ओतलं तरी तिची भूक मिटत नाही, कारण सगळ्या देशातनं लोक तिथे येतात आणि म्हणून त्यांच्या रिक्वायरमेंट्स वेगळ्या आहेत, आमच्या रिक्वायरमेंट्स वेगळ्या आहेत. आमचं काढून त्यांना देत असाल तर हे तर अन्याय आहे आणि आमचं जर का आम्हाला देत नसाल तर हाही अन्यायच आहे. त्यामुळे विदर्भाचं राज्य जर का झालं तर या सर्व प्रश्नांना आपण सोडवू शकू. ते छोटं राज्य राहील, 11 जिल्ह्यांचं राहील. जिल्हे वाढले तरी ते 20-22च्या वर जाणार नाहीत. आणि जसं फाजल अली कमिशनने म्हटलं की लहान राज्यांमध्ये प्रशासकीयदृष्ट्या, न्यायिकदृष्ट्या तुम्हाला कामं करणं सोपं जातं. आज नागपुरातला माणूस जर का उठून मुंबईला काही कामाला जातो म्हटलं समृद्धी मार्गाने तो जाणार ठिकाणी इतके अपघात होतात आहे की त्याच्यामुळे त्याची बिचाऱ्याची आता हिंमत खचली आहे. पण तो मुंबईला जातो म्हटलं तर त्याला एक दिवस मुक्काम करावा लागतो. मग तुम्हाला मंत्री भेटले नाही म्हणून पुन्हा थांबावं लागतं. तेच जर का विदर्भ वेगळा झाला तर बुलढाण्याचा माणूस सकाळी निघाला, दुपारी 2 वाजेपर्यंत नागपूरला आला, राजधानीमध्ये त्यांनी काम केलं, सगळ्यांकडे आपल्या घरी जाऊ शकेल.
तर ह्या सर्व दृष्टीने विदर्भ हे अतिशय आटोपशीर, छोटं आणि सुबक असं राज्य होईल आहे. इतकी संसाधनं आहेत की तुम्ही लोकांना वाटू शकाल इतकं आहे. जे आज आपलं ओरबाडल्या जात आहे ते उद्या तुम्ही देऊ शकाल इतकं आपल्याकडे आहे. आपल्या